एसटी महामंडळाकडून बस तिकिटाच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे। दरम्यान यानंतर मराठवाड्यात ठाकरे गटानं आंदोलन करत भाडेवाढीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली। एसटी महामंडळाकडून तिकीट दरात 14.95% वाढ करण्यात आली आहे। पाहूया। एसटी महामंडळानं लालपरीचा प्रवास महाग केल्यानं मराठवाड्यात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय। लालपरीचा प्रवास महाग झाल्यानं प्रवाशांच्या खिशाला आता चांगली झळ बसणार आहे। एसटी महामंडळाकडून तिकीट दरात 14.95% वाढ करण्यात आल्यानं ठाकरे गटानं मराठवाड्यात चक्काजाम आंदोलन केलं। जनतेच्या प्रश्नासाठी कितीही वेळेस अटका झाल्या तर ते आम्ही स्वीकारू। पोलिसांच्या कारवाईला घाबरायची गरज नाही आहे, कारण आम्ही हे आंदोलन करतोय, लोकशाही मार्गाने करतोय, जनतेच्या प्रश्नासाठी करतोय, भाडेवाढ रद्द व्हावी म्हणून करतोय। पोलिसांना त्यांचं काम करू द्या, मला त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असायचं काही कारण नाही। मी माननीय अजितदादा पवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तत्वता मान्यता देत असतानाच त्यांनी 5 वर्षामध्ये 25,000 बसेस 5,000 बसेस प्रत्येकी वर्षाला अशा पद्धतीची जी योजना आहे ती योजनेचा प्रस्ताव सादर करायला सांगितला आणि त्यामुळे 5 वर्षानंतर ह्या परिवहन सेवेकडे जवळजवळ 30,000 स्वतःच्या बसेस होतील आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना ज्या सुविधा एसटी महामंडळाच्या माध्यमातून हव्या आहेत त्या मिळतील। अजितदादा पवारांनी आज अर्थ खात्याचे मंत्री म्हणून जी काही भूमिका घेतलेली त्या भूमिकेचं मी स्वागत करतो। दरम्यान ठाकरे गटानं मराठवाड्यात एसटीच्या भाडेवाढी विरोधात कुठे कुठे आंदोलन केलं पाहूया। एसटीच्या तिकीट दरात वाढ झाल्यानं संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील यांनी आक्रमक होत भाडेवाढीला विरोध केला। जालन्यात देखील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जालना बस स्थानकावर जोरदार घोषणाबाजी करत भाडेवाढीचा निषेध केला। एसटीच्या दरात 14.95% भाडेवाढ करण्यात आली, म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी अगोदर किती आणि आता किती पैसे तिकिटासाठी मोजावे लागणार आहेत ते पाहूया। एसटीच्या तिकीट दरात 14.95% वाढ। शिवशाहीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार। नागपूर ते पुणे शिवशाहीच्या प्रवासासाठी अगोदर 1,605 रुपये द्यावे लागत होते, आता 1,860 रुपये मोजावे लागणार, म्हणजेच 255 रुपये आता जास्तीचे खिशातून काढावे लागणार। नागपूर ते अमरावती प्रवासासाठी अगोदर 225 रुपये लागत होते, आता 262 रुपये मोजावे लागणार, म्हणजेच 37 रुपये जास्तीचे द्यावे लागणार। नागपूर ते चंद्रपूर प्रवासासाठी आधी 225 आता 262 रुपये मोजावे लागणार, म्हणजेच नागपूर ते चंद्रपूर प्रवासासाठी देखील आता 37 रुपयांची झळ प्रवाशांना बसणार आहे। नाशिक ते मुंबई प्रवासासाठी शिवशाहीला अगोदर 400 रुपये आणि आता 424 रुपये मोजावे लागणार, म्हणजे 24 रुपयांची वाढ। लालपरीसाठी अगोदर 270 रुपये आता 313 रुपये मोजावे लागणार, म्हणजेच 43 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। नाशिक ते पुणे शिवशाहीला अगोदर 478 रुपये लागत होते, आता 546 रुपये खिशातून काढावे लागणार आहेत, म्हणजेच अगोदरच्या भाड्यापेक्षा 68 रुपये जास्तीचे मोजावे लागणार। लालपरीसाठी अगोदर 325 रुपये लागत होते, आता 363 रुपये मोजावे लागणार, म्हणजेच 38 रुपयांची वाढ। जळगाव ते मुंबई जाण्यासाठी अगोदर 875 रुपये लागत होते, आता 997 रुपये मोजावे लागणार आहेत, म्हणजेच आता 122 रुपये जास्तीचे द्यावे लागतील। महागाई आणि बेरोजगारी याच्यात जातीने सरकारने लक्ष घालावं अशी आमची आधी पण मागणी होती, म्हणजे इलेक्शन व्हायच्या आधीही आणि आजही इलेक्शन झालेलं एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं, एवढं मॅन्डेट एवढा विश्वास लोकांनी दाखवल्यानंतर पहिलंच गिफ्ट लोकांना भाडेवाढ देणं हे किती योग्य आहे। दोघांनी नाही म्हटल्यानंतर ती दरवाढ आत्ताच्या आता मागे घेतली पाहिजेत आणि मंत्र्यांनी तसे निर्देश दिले पाहिजेत, आदेश काढले पाहिजेत की दरवाढ आम्ही केलेली नाही, त्यांनी तर मान्यच केलाय।
म्हणजे त्यांनी सरकार म्हणून जर दरवाढ केली नसेल तर मग करतो कोण? कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशन शिवाय ते करता येत नाही. मंत्र्यांनी नाही म्हटलंय, उपमुख्यमंत्री नाही म्हणतायत. त्यामुळे आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा, सगळ्यांना दिलासा द्यावा. भाडेवाढीमध्ये ज्या प्रकारे 10 रुपयाची भाडेवाढ 11 रुपये करण्यात आलेली आहे, त्या पुढे जाऊन आमचं म्हणणं असं आहे की 11 रुपये नाही, भाडेवाढ 15 रुपये करा. 11 म्हणजे 1 रुपया भाडेवाढ नाही, 5 रुपये करा. 11च्या जागी 15 करा. एसटी कष्टकरी जनसंघ हा 68,000 कष्टकऱ्यांचा जनसंघ आहे आणि करार व्हायला पाहिजे त्या विषयाचा की ही भाडेवाढ करण्यामागे काय उद्देश आहे. तुम्ही एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा दगाफटका करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. तुम्ही त्यांचं परपंच उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि तुम्हाला तोंड तरी आहे का? कोणत्या तोंडानं तुम्ही समर्थन करताय? अहो, तुम्ही जनतेच्या विरोधातला आहे. तुम्ही सरकारचं ज्या अर्थी अशा पद्धतीनं भावल्यासारखं तुम्ही नाचकाम करताय, तुम्ही भावल्यासारखं त्यांची बाजू घेऊन जी बोलताय, तुम्ही सरकारमध्ये बसलेले त्या मंत्रिमंडळातले तुम्ही त्यांचे एजंट आहात असं ह्या तुमच्या वक्तव्यावरून सिद्ध होतंय. दरम्यान एसटीत कुणाकुणाला सवलत आहे त्यावर देखील एक नजर टाकूया. एसटी प्रवासात कुणाला किती सवलत? राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास. महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत. दिव्यांग बांधवांना देखील एसटी प्रवासात 50% सवलत. 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 100% सवलत. अर्जुन, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना 100% सवलत एसटी प्रवासात आहे. एसटी महामंडळाकडून करण्यात आलेल्या भाडेवाढी विरोधात ठाकरे गटानं आक्रमक पवित्रा घेतलाय. दरम्यान उद्या देखील मुंबईत ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या मागणीला यश मिळणार का? भाडेवाढीचा निर्णय मागे घेण्यात येणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.